की मी दुबईत जे सहन केलंय, जे बघितलंय आणि तिथे राहून त्यांना वाटतं की आता आम्ही इथे इस्लामी राष्ट्रात आहोत. भारतात किंवा केरळमध्ये जे काही घडतं त्याबद्दल आम्ही इथं जे व्यक्त होतो त्याचे परिणाम आम्हाला काय भोगावे लागणार नाहीत, कारण आम्ही काय भारतात नाही आहोत. पण कधीतरी तुम्हाला भारतात यायचं आहे ना. मेल्यानंतर तुम्हाला दुबईत दफन करायला 3 फूट बाय 4 फूटची जागा मिळणार नाही. तुम्हाला इथे भारतातच यावं लागणार आहे. याच मातीत दफन व्हायचं आहे तुम्हाला. तेव्हा दफन होण्यासाठी कधीतरी तुम्ही याल तेव्हा तुम्हाला कफन नशीब होईल की नाही याची खात्री नाही, हे लक्षात ठेवा आणि मग सोशल मीडियावर पोस्ट करा. नमस्कार मित्र, तुम्हाला मी आता एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांची ती व्हिडिओ क्लिप आहे. अटलजींची संसदेतली अनेक भाषणं ही गाजलेली आहेत. अगदी माइलस्टोन ज्याला म्हणू शकतो आपण, अशी भाषणं आहेत ती. आणि ती ऐकत-ऐकतच आजवर आमची एक पिढी घडली आहे. आणि त्यातली जीवनमूल्य त्या भाषणातली ही फार लक्षणीय असतात. त्याच्यावर प्रकर्षानं जर तुम्ही विचार केला, अभ्यास केला, तर जगायचं कसं आणि आपलं सभोवतालचं जे जग आहे, त्या जगाला पारखायचं कसं, हे त्या भाषणात दडलेलं असायचं. पण कसं आहे, की सगळ्या भाषणांकडे राजकीय दृष्टिकोनातून बघणारी लोकं जी असतात, त्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. आता जे काही घडलंय ना, म्हणजे अयोध्येतल्या राम मंदिरातल्या चोरीच्या प्रकरणानंतर जे काही घडतंय, त्यावर जे कोणी त्याच्या बाजूने बोलतायत, विरोधात बोलतायत, त्यावर मल्लीनाथी होते बऱ्याच लोकांकडून. पण आता मी जी क्लिप दाखवतोय ती नीट ऐका, म्हणजे तुम्हाला या प्रकरणातलं गांभीर्य समजेल. सबसे महत्वपूर्ण बात यह है कि पुरानी कहावत के अनुसार इस मामले में कोई कुत्ता नहीं भौंका। अगर पहरा देने वाला कुत्ता न भौंके तो समझना चाहिए कि वो चोरों को जानता है और शामिल है। ऐकलत अटलजी काय म्हणाले ते. आता मला यावर माझ्याकडून, माझ्या पदरचं किंवा माझ्या शब्दात काय असं वेगळं विवेचन, विश्लेषण करायचं नाहीये. मला या एकंदर या सुरुवातीला जोडून, म्हणजे ही प्रस्तावना समजा आणि त्याला जोडून मला अजून एक घटना तुम्हाला सांगायची आहे, दाखवायची आहे. ती अशी, की पहलगामला जो हल्ला झाला, दहशतवाद्यांनी केला. कसा केला? त्यांची काय मोडस ऑपरेंडी होती? आणि तो खरं तर हिंदू धर्मावर एक हल्ला होता. कारण सगळं काही स्वयंस्पष्ट होतं. ते अतिरेकी जे आले, त्यांनी तिथल्या पर्यटकांना बंदुकीच्या धाकावर विचारलं, की तुमचा धर्म काय? धर्म विचारले, नावं विचारली. एकानं आपलं नाव जेव्हा मुस्लिम सांगितलं, तर त्याला कलमा पडायला लावला. म्हणजे इतकं टोकाला जात ते कृत्य केलं गेलं आणि त्यावेळेला 26 टुरिस्ट मारले गेले होते. त्यांना टुरिस्ट म्हणायचं की तुमचे आमचे धर्मबांधव म्हणायचं. कारण काय होतं की तुम्ही अशा गोष्टी जेव्हा सोशल मीडियावर बोलत असता, जेव्हा अशा काही विवेचनातून, विश्लेषणातून असे व्हिडिओ वगैरे सादर करत असता, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला असतो. मग त्यांना तुम्ही टुरिस्ट म्हणा, तुम्ही तुम्ही तुमच्या धर्माशी का जोडता? आता ज्यांना ह्या सगळ्या बाउंडरीज पाळायच्या असतील त्यांनी जरूर पाळाव्यात. मी माझ्या धर्माला अगदी प्रामाणिकपणे वाहिलेला माणूस आहे. त्यामुळे हे माझे हिंदू बांधवच होते जे 26 लोक मारले गेले. आता त्याला जोडून एक मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. मी तुम्हाला जर माहिती असेल तर व्यवसायानिमित्त दुबईत अधेमध्ये जात असतो. तर मागच्या वर्षभरापासून गेलो नाही. कारण गेल्या वर्षी जुलैला माझ्यावर बायपास झाली आणि त्यानंतर मग पुढचं वर्ष जे आता अ, वर्ष होईल त्या बायपासला. त्यानंतर प्रवास बंद आहे, सगळ्या गोष्टी बंद आहे. त्याच्याही आधी मला वाटतं जानेवारीत वगैरे मी दुबईत जाऊन आलो होतो 2025 मध्ये. तिथे आपण एक बिझनेस कॉन्क्लेव्ह केला होता मोठा. आता हा बिझनेस जो ज्या क्षेत्राशी संबंधित आहे, त्या क्षेत्रावर दुबईत केरळमधल्या मल्लू मुस्लिमांचं, म्हणजे हे मल्याळी मुसलमान जे आहेत, त्यांचं प्राबल्य आहे. आणि कित्येक मुसलमान तिथले हे नरेंद्र मोदी
भारतीय जनता पक्ष, हिंदुत्ववादी संघटना यांना आपले दुश्मन समजतात. आता केरळमध्ये जे काही इस्लामी वातावरण आहे, त्याचा हा परिणाम आहे. त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत आणि तिथे जेव्हा निवडणुकांच्या निकालांची घोषणा होत असते भारतातल्या, तेव्हा हे लोक असे मोठमोठ्या स्क्रीन लावून बसलेले असतात, डोळ्यात प्राण आणून. आता अगदी यावेळेला 400 पारची घोषणा दिल्यानंतर थोडीशी घसरण झाली आणि भाजपला कमी जागा मिळाल्या, तेव्हा ज्या पद्धतीने जो जल्लोष चालला होता तिकडचा, तोही मी पाहिलाय. काही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव वगैरे झाला, तिथं हे खुश होताना मी पाहिलेले आहेत. यांच्यातला जो हिंदू विरोधी एलिमेंट आहे ना, तोही मी तिथे अनुभवलेला आहे. पण त्यांच्या नाकावर टिचून आपण तिकडे मराठी माणूस म्हणून व्यवसाय करतोय. त्याहीपेक्षा एक हिंदू म्हणून मी तिथे जाऊन मुद्दाम तिथं भगवा आणि तिरंगा अशा दोन्ही गोष्टींचा प्रोपोगंडा करत असतो. आता दुबईतलं वातावरण जे आहे ते तसं बऱ्या प्रमाणात रिस्ट्रिक्टेड आहे. त्यामुळे तिथं मनात असूनही तुम्हाला जास्त उन्माद दाखवता येत नाही. त्यामुळे थोडंसं थांबावं लागतं. पण तरी तिथल्या लोकांच्या आता ते इस्लामी राष्ट्र आहे, त्यामुळे या मल्लू मुसलमानांचं तिथं फावतं आणि त्याच्या आडून ते बऱ्याच गोष्टी करत असतात. हिंदू धर्मीयांना किंवा आपल्या महाराष्ट्रातून गेलेल्या तरुणांना ते आपल्या धंद्यात टिकू देत नाहीत. तिथे त्यांची मोनोपॉली आहे. ती मोनोपॉली ब्रेक करण्याचा जे प्रयत्न करतात, त्यांच्या विरोधात ते उभे राहतात. बरंच काही होतं. त्यावर कधीतरी सविस्तरपणे सांगेन. पण काय आहे, की बाहेर परदेशात बसून जसं त्यांनी तिथे ते आपला उन्माद दाखवतात, माज दाखवतात ना, असाच एक फंटर आहे. त्याचं नाव होतं मोहम्मद सनूफ. हा मल्लपुरम केरळमधला आहे. आणि याने काय केलं होतं, ते 2025 मध्ये पहलगामला जो अटॅक झाला, 26 टुरिस्ट मारले गेले हिंदू, त्यावर त्याने आनंद व्यक्त करणारी एक पोस्ट केली होती आणि त्याने तिथे अक्षरशः सेलिब्रेशन केलं होतं, की असं घडलंय आणि त्याचं सगळं सोशल मीडियावर त्याने प्रोपोगंडा केला. या गोष्टीकडे कोणी फारसं लक्ष दिलं नाही. म्हणजे तिकडच्या देशातल्या ज्या काही यंत्रणा आहेत, सोशल मीडियावरही फार लक्ष ठेवतात. आता जे युद्ध सुरू झालं होतं, तेव्हा काही लोक मुद्दाम तिथे काय होतंय, ड्रोन कोसळलं, इथे बिल्डिंगला आग लागली, हे झालं, याचं सोशल मीडियावरती शूट करून टाकत होते, जे आपण आधी बघत होतो. तसं करणाऱ्यांना त्यांनी अगदी गोड भाषेत सज्जड दम दिला आणि त्यांना सांगितलं, की असं जर आढळलं, तुम्हाला सरळ पकडू आणि तुम्हाला डिपोर्ट करू, म्हणजे सरळ घरी तुमच्या, पुन्हा यायचं नाही दुबईला. हे सगळं होत असताना हा जो मोहम्मद सनूफ आहे, त्याने तिथे या 26 हिंदूंच्या मृत्यूवर आनंद साजरा करणारी पोस्ट टाकली होती. प्रत्यक्षात त्याने तिथे आनंद साजराही केला होता आणि वर्षभर उलटलं, त्याला वाटलं सारं काही शांत झालं. पण ही पोस्ट भारतातल्या काही यंत्रणांच्याही रडारवर होती. इथेही काही लोकांनी पाहिली होती आणि अशा अनेक पोस्ट लोकांनी परदेशात बसून केल्या होत्या. त्यांना वाटलं असेल, की इथं आमचं कोण काय वाकडं करणार. पण झालंय असं, की हा मोहम्मद सनूफ जो आहे, तो काल परवा केरळमध्ये परतला, मलप्पुरमला. आणि जसा तो एअरपोर्टवर उतरला, तसा त्याला आपल्या यंत्रणांनी उचललाय. आता हा हातमध्ये व्यवस्थित, म्हणजे प्रसाद जो म्हणतो ना, तो प्रसाद त्याला मिळतोय आणि त्याने आमच्या देशावर झालेल्या एका दहशतवादी हल्ल्याबद्दल ज्या पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलं होतं, आनंद व्यक्त केला होता, हा धार्मिक उन्माद जो त्याने दाखवला होता, त्या उन्मादाची फळं आता तो तिथे कोठडीत चाखतोय. आता त्याला आत टाकल्यामुळे त्याची पत्नी, त्याची मुलं बाळं, घरचे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. तिथला मीडिया त्यांना थोडासा हाईप देतोय केरळमधला, की या बिचाऱ्याला सोडवा. आपल्याकडे एक डॉक्टर आला होता लंडनमधून. तोही बरंच काही तिथे बसून, लंडनमध्ये बसून अकलेचे तारे तोडत होता. तो इथे आल्यानंतर त्यालाही सुतासारखा सरळ केला गेला. त्यालाही बरोबर 3rd डिग्री वगैरे जी असते, ती अशी मलमलमध्ये गुंडाळून दाखवली गेली. आता हा बांबू बसल्यानंतर थोड्याफार प्रमाणात हे मंडळी इथे सरळ होतात, नरम होतात, माफी मागतात आणि निघून जातात आणि तिकडे गेल्यानंतर परत सुरू होतात. आता ह्यांचे तिथून परत येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. हा मोहम्मद सनूफ आलाय, आता सध्या आतमध्ये आहे. त्याला बांबू पडलाय, बसलाय मस्तपैकी
आता हा बांबू किती दिवस पडतोय माहीत नाही, पण केरळमधली मीडिया त्याच्या बाजूने उभी राहिली आहे आणि या सगळ्या प्रकरणाविरोधात ते आता छाती पिटतायत, टाहो फोडतायत. भूतदया दाखवली जाईल, सहानुभूती वगैरे दाखवली जाईल, सरकारकडून त्याला माफही केलं जाईल, पण ते माफ करण्याआधी त्याचा पिछवाडा साफ केला जाईल याची खात्री आहे मला. आणि हे होत असतं. त्याला कारणीभूत काही मंडळी आहेत, त्यांचा आदर आहे, जे आमच्या केंद्रातल्या सरकारमध्ये बसलेत आणि त्यांच्या नजरेतून अशा छोट्या-छोट्या गोष्टी सुटत नाहीत. त्यामुळे आज एक हिंदू म्हणून जगताना खरोखर कधीतरी अशा छोट्या-मोठ्या ज्या घटना कानावर पडतात, ज्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि वैयक्तिकरित्या जिथं मी दुबईत जाऊन मी जे पाहिलं होतं, जे चित्र पाहिलं होतं, एक हिंदू म्हणून, एक महाराष्ट्रातून आलेला मराठी हिंदू म्हणून ज्या पद्धतीनं त्या मल्लू मुसलमानांना जे माझं येणं बोचलं होतं, त्यांच्या व्यवसायात मी शिरतोय हे त्यांना टोचलं होतं. दुबईतला एक मोठा चंक मराठी माणसांचा जो तिथल्या उद्योग व्यवसायात पसरला आहे, तो माझ्याकडे आकर्षित झाला आहे हे बघून त्यांना त्रास झाला होता. आज जसं भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत माझा द्वेष करणारे किंवा माझ्या वाईटावर टपलेले जे लोक आहेत, ज्यांची संख्या इथं अफाट अचाट आहे, तेवढीच संख्या आणि तीही परधर्मीयांची आणि एका इस्लामी राष्ट्रात. मला ही गोष्ट खरं तर सांगायची नव्हती, पण मी आज बोलतोय तुमच्यासमोर, की दुबईतही तेवढेच हेटर्स आहेत माझे, जेवढे महाराष्ट्रात आहेत, भारतात आहेत, हिंदुस्थानात आहेत. आणि त्या सगळ्यांना सहन करण्याची ताकद जी आहे ना, ती परमेश्वर देतोय. कारण देव, देश आणि धर्म यासाठीच हे सगळं चाललेलं आहे माझं. आणि चांगल्या कामाला कधीच परमेश्वर अपयश देत नाही, यशच देतो. आणि त्याची खात्री असल्यामुळे अशा सगळ्या गोष्टी घडतात. आणि जसं मी म्हणालो, की मी दुबईत जे सहन केलंय, जे बघितलंय आणि तिथे राहून त्यांना वाटतं, की आता आम्ही इथे इस्लामी राष्ट्रात आहोत. भारतात किंवा केरळमध्ये जे काही घडतं, त्याबद्दल आम्ही इथं जे व्यक्त होतो, त्याचे परिणाम आम्हाला काय भोगावे लागणार नाहीत. कारण आम्ही काय भारतात नाही आहोत. पण कधीतरी तुम्हाला भारतात यायचंय ना. मेल्यानंतर तुम्हाला दुबईत दफन करायला 3 फूट बाय 4 फूटची जागा मिळणार नाही. तुम्हाला इथे भारतातच यावं लागणार आहे. याच मातीत दफन व्हायचं तुम्हाला. तेव्हा दफन होण्यासाठी कधीतरी तुम्ही याल, तेव्हा तुम्हाला कफन नशीब होईल की नाही याची खात्री नाही. हे लक्षात ठेवा आणि मग सोशल मीडियावर पोस्ट करा. एवढंच सांगायचं होतं. तूर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.